बोलता बोलता व तडून आलो भाऊ पटकन. मग बोलता बोलताच व हौसा पोचून गेलो आम्ही. म्हणले एवढे लवकर पोचून गेले रे बा हौसा. मग हौसाजवळ थांबलो भाऊ जरसा. तडी मग रुमाल फिमाल बांधला भाऊ यानं. म्हटलं आता झालं का तू या चाल म्हटलं. त्यानं काढलं भाऊ मग गाडी तडून अजून. तर निघलो भाऊ तडून. निघलो तर डायरेक्ट आता त्याला म्हटलं आता पिंपळगाव देवी लोक थांबूच नको. त्यानं म्हटलं बरं. काढलं त्यानं मग 400-700 स्पीडनं अजून रफ्तारनं गाडी काढला. तर म्हटलं चालू दे आता. म्हटलं आता थांबूच नको म्हटलं कुठे. त्यानं म्हटलं बरं. तर चालू दिलं भाऊ. मग रस्त्यानं तर तुम्हाला माहीत आहे भाऊ सकाळी सकाळी थंडी किती वाजते. तरी बा आपण कसं थंडीला वाजू नये. हे बघा आमच्या गावकडचं नदी. हे डायरेक्ट मलकापूरला मिळते नदी. नदी पाहून डायरेक्ट निघलो मग भाऊ अजून स्पीडनं डायरेक्ट. हे दिंडी दिसलं मग आम्हाला. हे दिंडीचं थोडं दर्शन घेतलं अजून निघलो भाऊ. दिंडी पाहू शकता तुम्ही. अजून ते मागे होतं. तर जाऊ दे म्हटलं आता झालं ते मागे. तर पिंपळगाव देवीमध्ये आलो. पहिले तर पिक्चर टाकीच भेटली आम्हाला. पिक्चर टाकी पाहिलं मग अरे बापरे म्हटलं तर हे तर आकाश पाळणे मोठे मोठे आले भाऊ. एखादे एक तर खेळणंच पडेल म्हटलं याच्यातलं. देवाचे दर्शन घ्यायला घुसलो भाऊ अंदर मंदिरात. देवाचे दर्शन घेतल्यावर मग निघलो बाहेर. तर लय मोठा व्हिडिओ उराला आज एवढंच. तर पार्ट 3 बघण्यासाठी आम्हाला फॉलो करून घ्या.